सार्थ श्री जगन्नाथ अष्टकम्। कदाचित् कालिन्दी तटविपिन संगीत करवो, मुदा भीरी नारी वदन कमलास्वाद मधुपः। रमा शंभु ब्रह्मा मरपति गणेशार्चित पदो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे। अर्थात या पहिल्याच श्लोकात आदिशंकराचार्य आपल्याला जगन्नाथाच्या मूळ स्वरूपात म्हणजेच वृंदावनाच्या श्रीकृष्णाच्या रूपात घेऊन जातात. ते म्हणतात, हे प्रभू, तू मला त्या रूपात दर्शन दे जेव्हा तू यमुनेच्या कालिंदीच्या तीरावर पवित्र कदंब वनामध्ये आपल्या बासरीतून मधुर संगीताची वर्षा करत होतास. जेव्हा तू भक्तीने ओथंबलेल्या गोपिकांच्या कमल समान मुखावर गुंजारव करणाऱ्या त्यांच्या प्रेमरूपी मकरंदाचा आस्वाद घेणाऱ्या एका रसिक भ्रमरासमान मधुप होतास. तुझे ऐश्वर्य इतके असीम आहे की साक्षात माता लक्ष्मी, भगवान शिव, ब्रह्मा, देवराज इंद्र आणि श्री गणेश देखील तुझ्या चरणांची वंदना करतात. असा लीलामय, रसिक आणि सर्वश्रेष्ठ स्वामी, हे जगन्नाथ, तू माझ्या नेत्रांच्या मार्गात ये, म्हणजेच मला दर्शन दे. भुजे सव्वे वेणुं शिरसि शिखिपिच्छं कटितटे, दुकूलं नेत्रान्ते सहचर कटाक्षं विदधते. सदा श्रीमद्वृन्दावनवसति लीला परिचयो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. आता बघा, त्या सगुण स्वरूपाचे किती मनमोहक शब्दचित्र इथं रेखाटले आहे. शंकराचार्य म्हणतात, हे नाथा, तुझे ते रूप माझ्या डोळ्यांसमोर राहो, जिथे तू आपल्या डाव्या हातात ज्ञान आणि प्रेमाची बासरी धारण केली आहेस. मस्तकावर निर्गर्व सौंदर्याचे प्रतीक असलेले मोरपीस सजवले आहे आणि कमरेला रेशमी पितांबर नेसले आहे. आणि सर्वात अद्भुत गोष्ट, तू आपल्या डोळ्यांच्या कोपऱ्यातून आपल्या सख्यांवर, आपल्या भक्तांवर एका मित्रासारखी तिरपी आणि आश्वासक कृपादृष्टी टाकत आहेस. वृंदावनात सदैव निवास करून आपल्या मधुर लीला करणारा हे जगन्नाथ स्वामी, तू माझ्या डोळ्यांसमोर प्रकट हो. महांबोधे स्थिरे कनकरुचिरे नीलशिखरे, वसन् प्रासादान्त सहज बलभद्रेण बलिना. सुभद्रा मध्यस्थ सकल सुरसेवावसरदो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. वृंदावनाच्या लीलांमधून आता शंकराचार्य आपल्याला थेट पुरीच्या त्या भव्य मंदिरात आणतात, जिथे त्यांचे राजाधिराज आणि ऐश्वर्यशाली रूप आहे. हे प्रभू, तू मला त्या रूपात दर्शन दे जिथे तू या अथांग महासागराच्या तीरावर सोन्यासारख्या चमकणाऱ्या निळ्या पर्वतासमान नीलांचल भव्य प्रासादात विराजमान आहेस. तिथे तू एकटा नाहीस, तर तुझ्यासोबत तुझा अत्यंत सहज आणि महाबली भाऊ श्री बलभद्रजी आहेत. आणि तुम्हा दोघांच्या मध्यभागी तुमची लाडकी बहीण माता सुभद्रा विराजमान आहे. तू असा महाराजा आहेस की देव देखील तुझी सेवा करण्याची संधी मिळण्याची वाट पाहतात. ते ऐश्वर्यशाली स्वरूप माझ्या नेत्रांचा विषय बनो. कृपा पारावार सजल जलद श्रेणी रुचिरो, रमावाणी राम स्फुरदमल पंकेरुहमुखः. सुरेन्द्रैराराध्य श्रुतिगणशिखा गीतचरितो, जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. अर्थात भगवंताचे ऐश्वर्य पाहून डोळे दिपून जातात, परंतु त्यांची करुणा मनाला सखोल शांती देते. आदिगुरु म्हणतात, तू केवळ ऐश्वर्याचा स्वामी नाहीस, तर तू कृपा पारावार आहेस, म्हणजे करुणेचा अथांग सागर आहेस. तुझी कांती पाण्याने भरलेल्या सावळ्या ढगांसारखी सुंदर आणि शीतलता देणारी आहे.
तुझे मुखमंडल उमललेल्या निर्मळ कमळासारखे आहे, जिथे रमा, माता लक्ष्मी आणि वाणी म्हणजे माता सरस्वती दोन्ही एकाच वेळी निवास करतात. देवराज इंद्र तुझी आराधना करतात आणि उपनिषदांच्या श्रुतींच्या सर्वोच्च शिखरांवर तुझ्या चरित्राचे गान केले जाते. असा करुणासागर जगन्नाथ माझ्या नेत्रांच्या मार्गात स्थित हो. रथारूढो गच्छन् पथि मिलितभूदेव पटलै स्तुति प्रादुर्भावं प्रतिपदमुपाकर्ण्य सदयः दया सिन्धुर्बन्धुः सकल जगतां सिन्धुसुतया जगन्नाथ स्वामी नयन पथगामी भवतु मे. हा श्लोक जगन्नाथ परंपरेचा आत्मा आहे. जगप्रसिद्ध रथयात्रा ही जगातली एकमेव अशी परंपरा आहे जिथे देव स्वतः मंदिरातून बाहेर येऊन आपल्या भक्तांना भेटण्यासाठी रस्त्यावर उतरतात. शंकराचार्य म्हणतात, हे प्रभू, मला तुझे ते रूप दिसू दे जिथे तू आपले रत्नजडित सिंहासन आणि राजवाडा सोडून रथावर स्वार होऊन राजमार्गावर निघाला आहेस. वाटेत हजारो लाखो भक्तांनी आणि ब्राह्मणांनी गायलेल्या स्तुती ऐकून तुझे हृदय करुणेने पाझरते. तू दयेचा महासागर आहेस, संपूर्ण जगाचा सख्खा भाऊ बंधू आहेस, जो आपली सहचरी लक्ष्मीजींसोबत दर्शन देत आहे. जरा विचार करा, तुम्ही कधी कोणत्याही राजाला आपल्या प्रजेसाठी अनवाणी पायाने रस्त्यावर येताना पाहिले आहे का? रथयात्रेचा हाच तर सर्वात मोठा संदेश आहे. जे आजारी आहेत, ज्यांना अस्पृश्य मानले गेले, जे कोणत्याही कारणास्तव मंदिराच्या आत जाऊ शकत नाहीत, माझा जगन्नाथ वर्षातून एकदा स्वतः रथावर बसून त्यांना दर्शन द्यायला येतो. यांचे रथही सामान्य नसतात. भगवान जगन्नाथांचा विशाल रथ नंदीघोष, बलभद्रजींचा तालध्वज आणि माता सुभद्रेचा दर्पदलन, ज्यांची निर्मिती दरवर्षी नवीन लाकडांपासून होते. आणि या रथयात्रेचा सर्वात भावुक करणारा विधी आहे छेरा पहरा, जिथे पुरीचे गजपती महाराज राजा स्वतः एक सामान्य सेवकाप्रमाणे सोन्याच्या झाडूने रथाचा मार्ग स्वच्छ करतात. हे शिकवते की भगवंतासमोर कुणी राजा नाही, कुणी रंक नाही, सर्वजण केवळ भक्त आहेत. असा भक्त वत्सल जगन्नाथ स्वामी माझ्या नयनांच्या मार्गावर येऊ. परब्रह्मा पीडः कुवलयदलोत्फुल्लनयनो निवासी नीलाद्रौ निहितचरणोऽनन्तशिरसि रसानन्दो राधा सरसवपुरालिङ्गनसुखो जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे. तर हा श्लोक या संपूर्ण स्तोत्राचा दार्शनिक कळस आहे. ज्ञान आणि प्रेम इथे एकरूप होतात. हे प्रभू, तू परब्रह्मा पीडः आहेस, म्हणजेच तूच त्या निराकार परब्रह्माचे साकार स्वरूप किंवा त्यांचा मुकुट आहेस. तुझे नेत्र निळ्या कमळाच्या पाकळ्यांसारखे उमललेले आहेत. तू नीलांचल पर्वतावर निवास करतोस आणि तुझे चरण अनंताच्या म्हणजे शेषनागाच्या मस्तकावर स्थापित आहेत. तू ब्रह्मांडातील कणाकणाला नियंत्रित करतोस, तरीही तुझे परम सुख या सत्तेत नाही. तर रसानंदो राधा सरस वपुरालिंगन सुखो, म्हणजेच आपली हृदयिनी शक्ती, आपली परम भक्त श्री राधा हिच्या प्रेमपूर्ण आलिंगनाच्या अलौकिक रसात आहे. निराकार ब्रह्म आणि साकार प्रेमाचे ते सर्वोच्च स्वरूप माझ्या नेत्रांच्या मार्गात येवो. न वै याचे राज्यं न च कनकमाणिक्य विभवं न याचेऽहं रम्यां सकलजनकाम्यां वरवधूं सदा काले काले प्रमथपतिना गीतचरितो जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे. अर्थात जेव्हा जीवाला या परमतत्वाची ओळख होते तेव्हा तो संसाराकडून काय मागेल? तर काहीच नाही. शंकराचार्य म्हणतात, हे प्रभू, मला कोणत्याही राज्याची इच्छा नाही. मला सोने, माणिक किंवा कोणत्याही भौतिक संपत्तीचा लोभ नाही.
संसारातील सर्व लोकांना हवी असणारी सुंदर पत्नी किंवा सांसारिक सुखही मला नको आहे. मला तर फक्त तू हवा आहेस, ज्यांच्या महान चरित्राचे आणि महिमेचे गान वैराग्याचे साक्षात प्रतीक असलेले भगवान शिव प्रमथपती निरंतर करत राहतात. बस तेच जगन्नाथ स्वामी सदैव प्रत्येक क्षणी माझ्या डोळ्यांसमोर राहोत, याशिवाय माझी कोणतीही इच्छा नाही. हरत्वं संसारं द्रुततरमसारं सुरपते, हरत्वं पापानां विततिमपरां यादवपते. अहो दीनानाथे निहितचरणो निश्चितमिदं, जगन्नाथ स्वामी नयनपथगामी भवतु मे. ही अष्टकमची अंतिम आणि सर्वात भावपूर्ण अशी प्रार्थना आहे, जिथे भक्त पूर्णपणे आत्मसमर्पण करतो. हे देवांचे देव, माझ्या या निरर्थक आणि असार संसाराचे तू लवकरात लवकर हरण कर, म्हणजे मला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडव. हे यदुवंशीयांच्या नाथा, माझ्या पापांचा जो हा अनंत आणि अथांग विस्तार आहे तो तू नष्ट कर. आणि मग भक्ताला जणू एक सखोल साक्षात्कार होतो आणि तो गदगद होऊन म्हणतो, अहो आता मला हे निश्चितपणे ज्ञात झाले आहे की जो व्यक्ती सर्वात जास्त दीन आहे, ज्याचे या संसारात कोणीही नाही, अनाथ आहे, त्यालाच तू आपल्या चरणकमलांमध्ये आश्रय देतोस. म्हणून मी माझे सर्व अहंकार त्यागून दीन आणि अनाथ होऊन तुला शरण आलो आहे. तू माझा उद्धार कर. हे जगन्नाथ स्वामी, तू सदैव माझ्या नेत्रांच्या मार्गात स्थित राहा.